राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे, परंतु सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते फक्त पालकमंत्री पद जाहीर झाले त्यानंतर सुरू झालेल्या वादावरती। तर याच पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद जो आहे तो आता चव्हाट्यावरती आलेला आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। मंत्री गिरीश महाजन आणि अदिती तटकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय। गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री केल्यानं दादा भुसे नाराज होते, तर रायगडमध्ये अदिती तटकरेंना पालकमंत्री पद दिल्यानं भरत गोगावले नाराज होते। भरत गोगावलेंना डावलल्यानं महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोको सुद्धा केला होता। भुसे आणि गोगावलेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून सुद्धा दाखवली होती आणि त्यानंतरच आता मोठा निर्णय घेण्यात आलाय। या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आलेली आहे। दरम्यान पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर राजकीय हालचालींना सुद्धा मोठा वेग आलेला आहे। मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतलेली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सध्या सुरू होती। शिंदे गटाचे भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते, मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली होती। तरी सुद्धा आता रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाल्यानं राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। तर अशा सगळ्या राजकीय घडामोडींचा आता आपल्याला सविस्तर आढावा झाल्यानंतर वेगवान आढावा घ्यायचा आहे, तेव्हा वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे। बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत माध्यमांनी विचारलं असता छगन भुजबळांनी सूचक विधान केलंय। मी मंत्री नसल्यामुळे मला माहित नाही असं ते म्हणालेत। शिवाय अजितदादांनी पालकमंत्रीपद घेतलं चांगली गोष्ट आहे असं म्हणत त्यांनी बोलणंही टाळलं। बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुंडेंनी आता स्पष्टीकरण दिलंय। मला पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हती, मीच अजित पवारांना विनंती केल्याचा दावा मुंडेंनी केलाय। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना दिलंय, त्यावरून आता मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आता चिघळलाय। रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। भरत गोगावलेंना डावलून राष्ट्रवादीकडे पालकमंत्री पद दिल्यानं शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनाम्याचं पत्र पाठवलं। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा यांनी धनंजय मुंडेंवरती टीका केली आहे। बीडचं पालकमंत्री पद मुंडेंचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या पवार घराण्याकडे जाणं हा एक दैवी संकेत आहे असं त्या म्हणाल्या आहेत। अजित पवार बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावतील ही अपेक्षा असल्याचंही अंधारे म्हणाले। बीड सरपंच हत्येवरून जरांगेंनी मुंडेंवरती निशाणा साधलाय। संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चात जरांगेंनी मुंडेंवरती गंभीर आरोप केला। मुंडेंनी टोळ्या उभ्या केल्या, त्या टोळ्या संपवाव्या लागतील असं जरांगे म्हणाले। महाराष्ट्रात होणाऱ्या 3ऱ्या मराठी विश्व संमेलनासंदर्भात बैठक पार पडलेली आहे। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरती हे संमेलन होणार असल्याची माहिती उदय सामंतांनी दिली। 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या संमेलनात साहित्यिक मधु कर्णिक यांना पुरस्कार देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सामंतांनी दिली आहे। मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे असं धनंजय मुंडेंनी ठणकावलंय। आपल्याला ठरवून लक्ष केलं जात असल्याचा आरोपही मुंडेंनी केलाय। तसंच कठीण काळातही पक्ष म्हणून अजित पवार पाठीशी उभे राहिल्याची भावना मुंडेंनी बोलून दाखवली। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही धनंजय मुंडेंना दम दिलाय। धनंजय मुंडे, आता तुमची सुटका नाही। 2014 पासून जसं काम केलं तसंच करावं लागेल असा सल्ला सुनील तटकरेंनी दिलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलंय। शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून अजित पवारांनी मुंडेंची पाठ थोपटली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी विधान केलेलं आहे। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून गरीब लाडक्या बहिणींसाठीच ही योजना आहे, त्यामुळे नियमबाह्य लाडकींना वगळण्याचे संकेतही अजित पवारांनी दिले।
विधानसभा निवडणुकीत उमेदवारावरती झालेले दोन्ही हल्ले बनावट असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. कळमनुरीचे उमेदवार दिलीप नाईक आणि वसमतचे शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार गुरु पादेश्वर महाराजांवरील हल्ला बनावट होता. तर दरम्यान मतदानासाठी बनावट हल्ले करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. केस गळती प्रकरणात कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलाय. वातावरणातील विषारी द्रव्यांमुळे केस गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज ICMRनं व्यक्त केलाय आणि त्यावरून तुपकरांनी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनावरती आरोप केलाय. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांबाबत दिलेलं आश्वासन पूर्ण करणं अवघड असल्याची माहिती समोर येते. यासाठीची कोणतीही पूर्वतयारी विभागानं केली नसून तसा प्रस्ताव तयार करून अर्थ विभागाकडे पाठवलेला नाहीये. महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याला दुजोराही दिलाय. भरत गोगावलेंनी नाराज शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिलाय. गोगावलेंना पालकमंत्री पदावरून डावलल्यानंतर महाडमधील शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यानंतर शिवसैनिकांनी पुढील भूमिका ठरवण्यासाठी बोलावलेल्या एका बैठकीत गोगावलेंनी नाराज शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिला. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवतांच्या विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. यावेळी भागवतांना अटक करा आणि RSS बॅन करा असे बॅनर हातात घेऊन आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाची परवानगी नसल्यानं पोलिसांनी आंदोलकांना रोखलं. खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य हे राम मंदिर बनल्यानंतर मिळालं असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलंय. सांगलीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं भाजपच्या आमदारांचा सत्कार समारंभ पार पडलाय. आमदार गोपीचंद पडळकर, बाबासाहेब देशमुख आणि सुधीर गाडगे या नेत्यांचा सत्कार करण्यात आलाय. तर सत्कार समारंभ पार पडल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूकही काढण्यात आली. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी संभाजीनगरात मराठा आणि दलित संघटना एकवटल्याचं दिसून आलं आणि या मोर्चात देशमुख कुटुंबासह जरांगेही सहभागी झाले होते. यावेळी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलेटिनमध्ये आता एक मोठी बातमी समोर येते. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद शहजाद याच्या चौकशीत एक धक्कादायक खुलासा सुद्धा समोर आलाय. मोहम्मद शहजाद याच्या निशाण्यावरती अभिनेता शाहरुख खानही होता. त्यानं 14 जानेवारीला किंग खानच्या मन्नत बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. बंगल्याच्या संरक्षक भिंतीवरती चढण्यात तो यशस्वी झाला. मात्र तारांच्या कुंपणामुळे आणि सुरक्षेमुळे बंगल्यात घुसण्याचा प्लॅन रद्द केल्याचंही त्याने सांगितलंय. मन्नत बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करताना तो CCTV मध्ये सुद्धा कैद झाला होता. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मोहम्मद शहजाद सध्या पोलीस कोठडीत आहे. तर एकंदरीतच या प्रकरणातून अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. म्हणून अजून काय कबुली हा आरोपी देतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याची प्रत्येक अपडेट आपण घेत राहू. परंतु तुर्तास राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. राणी मुखर्जीनं लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन सैफ अलीची भेट घेतली आहे. यावेळी तिनं सैफची विचारपूस केली. सध्या सैफवरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोल्यातील मुख्य 5 सिमेंट रस्ते निकृष्ट असल्याच्या अहवालावरती VNITनं शिक्कामोर्तब केला होता. मात्र अनेक वर्षांपासून हा अहवाल अकोला महापालिकेनं गुंडाळून ठेवलाय. पालिकेच्या या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आक्रमक झालेत. दोषींवरती त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय.
नंदुरबारमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे। वर्षभरापासून मालमत्ता कर न भरल्यानं मुख्याधिकारी पवन दत्ता यांनी नाट्य मंदिराला 36 लाख रुपये न भरल्यानं सील ठोकलं होतं। मात्र नगरविकास विभागानं आता या कारवाईला स्थगिती दिली आहे। नव्या वर्षात मुंबईकरांना जादा लाईट बिल येणार आहे। उपनगरांत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केलेत। तीनही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी 20 ते 26 जानेवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह असेल। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। बैठकीत सुमारे 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले। महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। लवकरच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले अर्थसंकल्प मांडतील। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील वऱ्हाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा रविवारी आणि सोमवारी बंद राहणार आहे। पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी 24 तास पाणीपुरवठा बंद असेल, तर पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे। तेलुगू सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्या मुलीचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। नम्रतानं तिची मुलगी सितारा हिचा एक व्हिडिओ शेअर केला। यात तिची मुलगी चक्क मराठी आरती म्हणताना दिसतीये। नम्रतानेही आपल्या लेकीचं कौतुक केलंय। सितारा 3 वर्षांची असतानाचा हा जुना व्हिडिओ आता पुन्हा एकदा व्हायरल होतोय। पुण्यात घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणं आता बंधनकारक असणार आहे। पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी तसे आदेशच दिलेत। दहशतवादी कारवाया आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय। इंस्टाग्रामवरती मैत्री करून एका तरुणाने तरुणीला अश्लील फोटो दाखवत ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याची बाब समोर आली आहे। सलग 5 वर्ष हा प्रकार समोर आला होता। तिच्या कुटुंबियांना हे कळताच त्यांनी मुलीला मानसिक आधार दिला आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला। मानपाडा पोलिसांनी या आकाश दाभाडे नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्यात। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडत गेली। दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान संतप्त गावकऱ्यांनी शव असलेल्या वाहनासहच रास्ता रोको केला। दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवरती पार पडलेल्या खो खोच्या पहिल्या विश्वचषकाचं जेतेपद पटकावून भारतीय महिला आणि पुरुष खो खो संघानं इतिहास रचलाय। अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं 38 गुणांनी पराभव केला, तर भारतीय पुरुष संघानेही अंतिम सामन्यात नेपाळ संघाचा दणदणीत पराभव केलाय। भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानाला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्तानं भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केलेल्या मुंबईतल्या 8 कर्णधारांचा सत्कार करण्यात आलाय। त्याचबरोबर BCCI आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 3 माजी अध्यक्षांचा सुद्धा सत्कार झाला। तसंच 2025 चॅम्पियन ट्रॉफीचंही अनावरण यावेळी करण्यात आलं। अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साईबाबांचं मनोभावे त्याने दर्शन घेतलं। आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टची प्रत साईचरणी ठेवत साईचं दर्शनही त्यांनी घेतलं। चित्रपटाचं नाव मात्र गुपित ठेवण्यात आलंय। त्याच्या सोबत चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते।
जिल्हाधिकारी आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या विकास कामांची पाहणी केली। यानंतर आढावा बैठक घेऊन कामं वेगानं करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं विविध विकासात्मक कामं सुरू आहेत। प्रयागराजच्या कुंभमेळ्यात भीषण आग लागली होती। या आगीत महाकुंभातील तंबू आणि सामान जळून खाक झालं। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती आहे, तर आग विझवण्यातही यश आलं। नेरूळ सेक्टर 28 मधील एका गॅरेजला भीषण आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आगीमुळे संपूर्ण गॅरेज जळून खाक झालं, तर गॅरेजमधील बुलेट गाडी सुद्धा जळाली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी यात झाली नाही। भरधाव वेगानं जात असलेल्या ट्रकच्या केबिनला आग लागून ट्रक जळून खाक झालाय। ही घटना चंद्रपूर मार्गावरील चिचवल्ली गावाजवळ घडली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आगीत ट्रकचं मोठं नुकसान झालं असलं तरी कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाहीये। समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात झाला। चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रकवरती ती कार जाऊन धडकली। अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला। जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती नांदगाव पेठ जवळ अपघात झालाय। कार थेट एका घरात शिरली असून सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। अपघातानंतर मात्र संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला। अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली। कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमान नावाच्या व्यक्तीवरती पालिकेनं कारवाई केली आहे। डोक्यावरती हे सिक्रेट तेल लावल्यानंतर केस येतात असा दावा त्याच्याकडून करण्यात आला होता। पालिकेनं तेलाच्या संशोधनासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश सलमानला दिले। जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरामध्ये जुन्या वादातून शिरसाठ कुटुंबावरती 7 ते 8 जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात 26 वर्षांच्या मुकेश शिरसाठ या तरुणाचा मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले। भर दिवसा हल्ला झाल्यानं परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण आहे। पुण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। हवेली पोलिसांनी सापळा रचून दोघांना जेरबंद केलाय। गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्या अगोदरच हवेली पोलिसांनी कारवाई केली आहे। खडकवासला धरण चौक परिसरात पेट्रोलिंग करताना ही कारवाई करण्यात आली। पुण्यातील विविध भागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 7 पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केले। सोबत 9 जणांना पोलिसांनी अटकही केली आहे। विशेष म्हणजे हे सर्व पिस्तूल मध्य प्रदेशमधून आणले जात असून पुढे त्याची विक्री लाखो रुपयांमध्ये होत असल्याचंही समोर आलंय।